नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रवासातल्या आठवणी या आपल्या पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमची होस्ट अर्चना. आज आपण महाराष्ट्राच्या सफारीवर निघणार आहोत. महाराष्ट्र म्हणजे संस्कृती, इतिहास, निसर्ग आणि खाद्यसंस्कृतीचा अप्रतिम संगम. चला तर मग या अद्वितीय प्रवासाला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील प्रवासाची सुरुवात आपण पुण्यापासून करूया. पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे. इथे शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि सिंहगड किल्ला यासारखी अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत. चला तर या स्थळांच्या कहाण्या ऐकूया. पुण्याचा शनिवार वाडा हा पेशवाईच्या काळातील एक महत्त्वपूर्ण वास्तू आहे. 1732मध्ये या वाड्याचं बांधकाम पूर्ण झालं. इथे येऊन तुम्हाला पेशवाईचा इतिहास आणि त्या काळातील राजकारणाची झलक बघायला मिळते. शनिवार वाड्याच्या भव्य दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर तिथल्या वास्तुकलेचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा वाडा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. आता आपण आगाखान पॅलेसला भेट देऊ. तर हा पॅलेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. महात्मा गांधींनी इथे त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि सचिन महादेव देसाई यांच्यासह नजरकैद भोगली होती. इथल्या शांत वातावरणात फिरताना तुम्हाला त्या काळातील संघर्षाची आठवण येईल. पुण्यापासून थोडं पुढे आपल्याला लोणावळा आणि खंडाळा ही हिल स्टेशन भेटतील. इथल्या कारला आणि भाज्या लेणी, लोणावळ्याचा चविष्ट चिक्की आणि पावसाळ्यातले धबधबे हे सगळं अनुभवायला भेटेल. चला या सुंदर स्थळांबद्दल आता आपण जाणून घेऊया. तर लोणावळा आणि खंडाळा ही हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहेत. पावसाळ्यात इथल्या धबधब्यांच्या आवाजाने आणि हिरव्यागार परिसराने तुम्हाला निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटेल. कारला आणि भजा लेणी या इथल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देताना तुम्हाला जुन्या काळातील बौद्ध संस्कृतीचं दर्शन होईल. लोणावळ्याचा चविष्ट चिक्की आणि गरमागरम भजी खाऊन तुम्हाला तुमच्या प्रवासाला अधिक रंगत आणता येईल. आता चला थोडंसं आपण कोकणाकडे वळूया. कोकणाचं सौंदर्य आणि समुद्रकिनारे हे सगळ्यांनाच मोहतात. गणपतीपुळे, रत्नागिरी आणि अलिबाग हे खास ठिकाणं आहेत. तर चला या ठिकाणांबद्दल आपण जाणून घेऊया. गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला स्वच्छ समुद्र किनारा आणि गणपतीचं मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गणपतीपुळ्याचं निसर्ग सौंदर्य आणि मंदिराचं वातावरण तुमचं मन मोहवून टाकेल. त्यानंतर रत्नागिरी. रत्नागिरी हे कोकणातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. इथला आंबा आणि हापूस, फणस तर सगळ्यांना आवडतो. तसेच थिबा पॅलेस आणि रत्नदुर्ग किल्ला इथल्या ऐतिहासिक स्थळांमधील एक खास आकर्षण आहेत. रत्नागिरीचा समुद्र किनारा आणि तिथलं निसर्ग सौंदर्य तुम्हाला अविस्मरणीय क्षण देईल. त्यानंतर अलिबाग. अलिबाग हे मुंबईच्या जवळ असलेले एक सुंदर ठिकाण आहे. इथल्या समुद्र किनाऱ्यांसोबतच कुलाबा किल्ला आणि काशी मिशाट हा ऐतिहासिक स्थळही पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर फिरताना तुम्हाला शांतता आणि आनंद यांचा अनुभव येईल. आता आपण कोल्हापूरकडे वळूया. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चप्पल आणि मसालेदार तांबडा पांढरा रस्सा ही खासियत आहे. चला या खास ठिकाणांबद्दल अधिक जाणून घेऊया. तर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे भक्तांच्या आस्थेचं ठिकाण आहे.
या मंदिरातील देवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी अनेक भक्त इथे येतात. मंदिराच्या परिसरातील वास्तुकला आणि शांत वातावरण तुमचं मन प्रसन्न करून टाकतील. कोल्हापुरी चप्पल हा इथला प्रसिद्ध उद्योग आहे. या चपला त्यांच्या विशेष डिझाईन आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. तुम्ही इथल्या बाजारात फिरून विविध प्रकारच्या चपलांची खरेदी करू शकतात. आणि हो, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तर चाखायलाच पाहिजे. तांबड्या रस्स्याच्या मसालेदार चवीमुळे आणि पांढऱ्या रस्स्याच्या मृदुल चवीमुळे तुमच्या जेवणात एक खास रंगत येईल. कोल्हापुरी मटण आणि या रस्स्यांसोबतच्या भाकरीच्या चवी तुम्हाला कधीच विसरता येणार नाहीत. तर आता आपण मुंबईकडे वळूया. मुंबई ही सगळ्यांनाच तर माहीत आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. हे तर सगळ्यांचं आवडतं ठिकाण आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि जुहू बीच यांसारखी अनेक स्थळं इथे आहेत. चला या खास स्थळांबद्दल आता आपण जाणून घेऊयात. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 1924 साली बांधलेला हा स्मारक ब्रिटिश राजवटीच्या काळातील एक महत्त्वपूर्ण चिन्ह आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य रचनेतून आपल्याला ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा अनुभव येतो. मरीन ड्राईव्ह हा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळील एक सुंदर रस्ता आहे. येथे सायंकाळी फिरायला येणं आणि सूर्यास्त बघणं ही खास अनुभव आहे. मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना तुम्हाला शहराच्या गोंधळातून शांतता मिळेल. त्यानंतर आहे जुहू बीच. जुहू बीच हे मुंबईचं अजून एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. इथे फिरायला येणं आणि चाट खाणं हे एक अद्वितीय अनुभव आहे. जुहू बीचच्या किनाऱ्यावर फिरताना तुम्हाला मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची चव अनुभवायला मिळेल. वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी आणि इतर अनेक चविष्ट पदार्थ तुम्ही इथे चोखू शकतात. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या सफरीत तुम्हाला निसर्ग, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. प्रत्येक शहराची आणि गावाची स्वतःची एक खासियत आहे. आता आपल्या प्रवासाची सांगता करते, पण पुढच्या भागात आणखी एका रोमांचक प्रवासाच्या गप्पा मारूयात. तर चला मित्रांनो, तुम्हाला आजचा प्रवास कसा वाटला हे नक्की कळवा. प्रवासातल्या आठवणी या पॉडकास्टमध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.